साईराम कर त्यांना, साईराम कर, साईराम कर, साईराम कर. वीरा जय कर, जय कर. ओम साईराम कर, ओम साईराम कर त्यांना. अरे टाइमपास चल ना आपली, चल. आणि आमचा विकेंड चालू झाला आहे. व्हेरी गुड. चला पकडीला. सो आपण आता आलो आहे अगदी कैलास लस्सी आहे त्या गल्लीमध्ये दादरला. आणि का आलो आहे ह्याचं कारण ही तुम्हाला थोडीफार गर्दी दिसत असेल. तर ही गर्दी आहे, आपले गणपती बाप्पा पुन्हा येत आहेत. वीरा आणि वीराची मम्मा इकडे वेगळ्याच दुनियेत आहे. आणि इथे आपले बाप्पांचं म्हणजे माघी गणपती जे जानेवारी फेब महिन्यात येतात त्याचं आज आगमन आहे. म्हणजे मुंबईवरून आगमन आहे. आणि श्री कांबळी आर्ट्सकडे आपल्या चारकोपचाराची मूर्ती असते. सो त्यांचा कारखाना तर चिंचपोकळीला आहे, पण ह्यावेळेस दादरला आय डोंट नो काय. ठीक आहे, तिथे काहीतरी काम चालू असेल म्हणून इथे. सो आता बघू किती वेळ लागतो बाहेर यायला, कारण आमच्या मॅडमला झोप आली आहे. वीरा, हे वीरा गाऊ आली आहे. तर तिला दाखवण्यासाठी मी स्पेशली इथे घेऊन आलो आहे. बघू किती वेळ लागतो आहे, तुम्हालाही दाखव. सो प्लॅनमध्ये थोडा चेंज, कारण थोडा टचअप चालू आहे आणि मला माहिती आहे टचअप व्हायला थोडा अजून वेळ लागणार. अजून 1-1.5 तास जाईल. सो तुम्हाला इथूनच दर्शन घडवतो. मी नंतर येणार आहे, पण आता सध्या मी वीराला घरी सोडायला जातो आहे. गणपती बाप्पा तुम्हाला इथे दिसत असतील आणि आतमध्ये पण जाऊ, पण आधी वीराला घरी सोडूया, नंतर मग बाकीची कामं करू. दादर ईस्टवरून आपण आलो आहे वेस्टला. मला सांगतात की काय आज पार्किंग ह्या साईडला नाही तर त्या साईडला आहे. ऑड अँड इव्हन असतं. सो बाप्पाचं दर्शन तर इतकंच झालं नाही, म्हटलं उसाचा ज्यूस पिऊया. वीराला आवडतो खूप. ती बघा, हा देऊया थांब जरा. सॉलिड झोप आली म्हणून तिला म्हटलं आता घरी घेऊन जाऊया, झोपू दे तिला, कारण गणपती निघायला अजून वेळ आहे. का आलं? नमस्कार मंडळी, मी विशाल लाड आणि आमच्या मॅडमचं नाव आहे वीरा लाड. स्वागत करतो तुमच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. थेट दादरवरून. आज आहे शनिवार आणि विकेंड आपला चालू झाला आहे. कामं तर खूप आहेत, ऑफिशियली सुट्टी आहे पण खूप कामं आहेत. आज आपण चाललेलो चारकोपचाराच्या आगमनाला. बट आय नो तुम्हाला माहिती आहे की कधीच आगमनाचा टायमिंग आणि निघण्याचा टायमिंग मॅच होत नाही, म्हणजे गणपती निघण्याचा. तर 2 तास बफर धरूनच चालायचं. आणि वीराला खूप झोप आली, म्हटलं आता एवढा वेळ थांबण्यात पॉईंट नाही तिला घेऊन. सो तिला आता घरी सोडूया, वैजूला पण घरी सोडू. सो तोपर्यंत जी एक झोप होईल आणि जेव्हा निघेल गणपती तेव्हा आपल्या प्लाझावरूनच जाणार आहे, तेव्हा आपण त्यांना दाखवायला नेऊ आणि सोबत तुम्हालाही दाखवू. चला सोबत राहा. गणपती बाप्पा मोरया कर, मोरया कर, मोरया. सो वीराला झोपून पुन्हा आलो आहे. सो इथे फोटोशूट करायला दिले लोक, गर्दी बघू शकाल किती आहे. सो आतमध्ये आलो आपण. वैद्य आहे माझ्यासोबत. गणपती बाप्पा.
ते या मी जा हा बस काय जा चला. तो आलेलो वैदूच्या घरी, गणपती अर्ध्यापर्यंत गेला. सो आता म्हटलं आपण जाऊया, कारण कांदिवलीपर्यंत मी नाही जाऊ शकत कारण कामं आहे आज. त्या काकांचं काम होतं, त्यांना पिन चेंज करायचा होता स्टेट बँक ऑफ इंडिया, पण इतका क्रिटिकल स्टेप्स होता ना त्या पिन चेंज करणं. पण त्यांच्या निमित्ताने मला आठवण झाली की माझ्या ATMचं पण पिन चेंज करायचं आहे. सो ते पण हाताबरोबर काम करून घेऊया. म्हणजे देव वेळोवेळी रिमाइंडर देतो आपली किती कामं आहेत. माझ्या लक्षातून हे विसरून गेलेलो मी. हा असं गणपती बाप्पा मोरया. आज वार आहे मंगळवार आणि आज आहे मागे गणेश जयंती. सो आज आहे सिद्धिविनायकची पालखी, दरवर्षी असते. आणि आपलं घर म्हणजे माझी सासरवाड दादर. आता माझा तो आवाज तुम्हाला येतोय की मला माहीत नाही, पण आपली सासरवाड दादरलाच आहे आणि अगदी खालून पालखी जाते. त्याच्यामुळे मी माझं काम आज इथूनच लवकर संपून इथे आलेलो आहे. आपण पालखी बघूया. पालखीची काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. विराची पण विरा गेल्या वर्षी होती, पण तिला इतकं जाणवत नव्हतं, म्हणजे तिला एवढं समजत नव्हतं. आता तुम्हाला सगळे पालखीचे मी दृश्य दाखवतो आणि बघू शकाल की सगळीकडे कशी पूर्ण रस्त्याला भगवे आपले उभे केलेले आहेत आणि तिथे स्टेज आहे, तिथे पुष्पवृष्टी होणार आहे आणि पालखी ह्या साईडने येणार आहे आणि इथून ती अशी फिरून खेडगल्लीतून परत सिद्धिविनायकाला जाणार आहे. सो पालखी आपल्याला वरूनही दिसेल, पण मी काही क्षणचित्रही तुम्हाला मी खालून दाखवतो. अंधार पडायच्या खाली जाऊया आणि पालखीचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आपला पूर्ण पब्लिक इथे पालखी बघायला आलेलं आहे आणि पालखी ती दिसते, थोडीफार तुम्हाला दिसत असेल. सो अजून इथपर्यंत यायला अजून अर्धा तास जाईल आणि अशीच पालखी पुढे येते आणि जशी पालखी जवळ येईल तशी गर्दी अजून वाढत जाईल. ही जी पूर्ण गॅलरी बघतायत भरली खाली आहे ती पूर्ण भरेल सगळीकडून. आता तुम्हाला आवाज येत असेल. बाबू नाच ये नाच. सिद्धिविनायकाच्या पालखीचे आगमन होणार आहे, तर सर्व सो आम्ही सर्व फॅमिली आता पालखीकडे जातोय. पालखीसोबत मार्गस्थ होऊया. आपल्या बाप्पाची पालखी आणि बाप्पा आले की काय वेगळंच वाटतं है ना. विरा नाच बाबू नाच विरा नाच. ये गणपती बाप्पा मोरया. चला आता डायरेक्ट पालखीत भेटूया आपण.
आपण आत्ता आलो आहे मागी गणपती. मी इथे दरवर्षी येतो. माझी जिम आहे इथे, पहिली जिम. सो त्याच्यामुळे सगळे आपले मित्र ओळखीचे आहेत. तो इथे येतो आणि हा मागी गणपती रामदूत खापरादेव, रामदूतचा इच्छा पूर्ण. सो आमचं दर्शन झालेलं आहे आणि नाही म्हणतं लाईन खूप होती. बट काय म्हणतात ना, तुमच्या जर नशिबात असेल तर दर्शन मिळतं. डायरेक्ट मिळालं. डायरेक्ट म्हणजे आपले मित्र ओळखीचे आहेत, मी त्यांनाही सांगून डायरेक्ट दर्शन घेतलं असतं. बट एक अनोळखी काका भेटले, ते बोलले की तुम्ही जा डायरेक्टवरती, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं. खूप खूप धन्यवाद आहे ना. लायन असा करतो आमच्याकडे, असं नाही करत. चला आता जाऊया घरी. सो आज वार आहे शनिवार आणि आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आहे. सो माझ्या मित्राकडे जस्ट जाऊन आलो, बघितलं असेल तुम्ही. आणि आमच्या पप्पांचे मित्र आहेत. अरे आरती चालू आहे, ही राहणार नाही, हे काय. सो आमच्या मागच्या बाजूच्या साई झालं पप्पांच्या मित्रांकडे. आणि उद्या आपल्याला मोठा दौरा करायचा आहे. सो ते उद्यासाठी ठेवूया. बाबू आरती कर, काय पण वल्लोबा राईचा वल्लोबा, काय वगैरे. जय देव जय देव. हॅलो, अमय आणि हे चालले सगळे ठाण्याला, कुंभार फॅमिली. आमची काय ओला येत नाही, इथे मॅडमना झोप आली आहे ना बाबू. सो एक ओला आमची कॅन्सल झाली, दुसरी आता बुक केली आहे, 2 मिनटात येईल. इथे आमच्या गल्लीत येणार हाच प्रॉब्लेम असतो. हो बाय कर बाय कर. सो हे लोक चालले ठाण्याला आणि आपण चाललो कांदिवलीला. रुहान बाय. चलो देवा, आमची पण येऊ दे रे लवकर, वीराला झोप येते है ना. वीरा बाबू गावी आली. सो फायनली 2 तासाच्या राईडनंतर आम्ही आलो चारकोपच्या राजाच्या मंडपात. आणि गर्दी नाही, त्याच्यामुळे ओळखीचा इथे प्रश्न येणार नाही. अदरवाईज सेटिंग आधी लावून ठेवलेली या माणसासाठी. मस्त 1.5 तास झोपून काढला आहे. ट्रॅफिक इतकं ट्रॅफिक होतं. आज शनिवार, त्याच्यामुळे ऑफिसेस लवकर सुटले असतं. जवळजवळ आम्ही 1.5 ते पावणे 2 तास आम्ही गाडीमध्ये होतो. आणि वीराची आमच्या एक झोप झाली आहे, तरी पण रात्रीपर्यंत एक झोप काढेल. डोळे उघडत नाहीत. हां चला
डायरेक्ट आत भेटूया आता. आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद. लालबाग परांड्यामध्ये आमच्याकडे या, तू लालबागचा राजा बघायला. बाबू तुला थँक्यू बोल. थँक्यू बोल. तुझी पोरं अच्छा. सो चारकोपच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर माझा मामा राहतो सेक्टर 3मध्ये, तिथे बसतो चारकोपचा सम्राट. आणि हेच कारण होतं, दोन्ही कामं एकत्र होतील, आजी आजोबांना भेटणं, मामा मम्मींना भेटणं आणि गणपती बाप्पा पण. सो आता चारकोपच्या सम्राटचं दर्शन घेऊया आणि तुम्हालाही त्या माझ्यामुळे दर्शन दाखवता येतं. सो स्टे ऑन. इथे गर्दी नाही आहे तितकी जेवढी राजाला होती. तिथे डायरेक्ट दर्शन झालं. लाईनमधून गेलो असतं तरी एक 5-10 मिनटात दर्शन झालं असतं. सो हे सेक्टर नंबर 3 आणि इथे सुद्धा तशी माणसांची ये जा आहे, कारण बाप्पा बसले तिथे गर्दी असणारच. आणि इथे आपला बसतो ये बघा, चालू होतं डायरेक्ट चारकोपचा सम्राट. चला. चौरंगी लाल हो 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 हो, काय मूर्ती आहे साई. ए आमचं तेजू कायची आठवण आली. सो इथे कसं चारकोप वर्सेस लालबाग चालू आहे, कळलं का? लालबाग मस्त मूर्ती आहे. ऍक्टिवा कुठे तुझी? ऍक्टिवा कुठे आहे? हाताची घडी तोंडावर. आत्ता आपण आलेलो चारकोपचा विघ्नहर्ता, ज्याचं आज विसर्जन आहे 5व्या दिवशी. आणि गणपती अगदी विसर्जनाला मार्गस्थ होणार तितक्यात आम्ही पोचलो. हां, बाकीचे गणपती सोमवारी म्हणजे 7व्या दिवशी राजासोबत. चारकोपचा राजा, परत चारकोपचा सम्राट हे 7व्या दिवशी म्हणजे सोमवारी. जमलंच तर मी तुम्हाला दाखवतो मूर्ती कशी बाहेर मार्गस्थ होते. अदरवाईज इथूनच दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया.
वरात करा घरानं पैसा खर्च करा कमाची अक्कल नाही याला शिकविते आपले बापासला चांगल्याला सांग बघा पैठणी कोण जिंकले नाही 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 चालू आहे गाडा अनार जाधव यांना कदाचित पटांगणाला द्यावा लागेल असं मला वाटतं आम्हाला पटांगणाला द्यावा लागेल असं वाटतंय मला सायकलला उचलायला गाणं थांबल्यावर असं वाटलं की आता तुझ्याकडे माई रिमोट तू आज जा तू आज जा उकारा झाला पाहिजे दोघांकडे उकारा झाला पाहिजे एक उखाणा घेतलाच पाहिजे उकारा झाला पाहिजे हे म्हणे बोलला उखाणा अरे माझ्या व्हिडिओ मध्ये तो उखाणा बोलला एक मिनिट भाजी मला चल उचलून घे उखाणा घ्यायचा तुम्हाला रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास मनोहरांचे नाव घेते तुमच्यासाठी खास वा 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 मनोहर संतू दे हे मना घे ना माझ्या एक नाव घ्यायचंय मना नाहीतर आरती साडी देण्यात येईल हे मना भाजी आता आरती साडी तुमच्या हातात आहे घे ना वहिनींना सांग नाही चला कोणी चांगलं नाचलं नाहीये कोणालाही भेटणार नाहीये